काळाची करतील, पण नेहरूंची बरोबरी थोडी होणार. नेहरूंच्या काळात ज्या परिस्थितीतून देश स्वतंत्र झाल्यानंतर आलेला, आणि आज तर देशाची परिस्थिती पाहिली, सगळं असतानाही देश कशा संकटात आहे, कशा पद्धतीनं या देशातील जनता हैराण आहे. हे म्हणून मला वाटतं की 12 वर्ष पूर्ण झाले, पण देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. वित्त खातं द्यावं अशी मागणी होऊ लागलेली आहे राष्ट्रवादीकडून. मुख्यमंत्र्यांकडे जे वित्त खातं आहे त्यासाठी तटकरेंनी संकेत सुद्धा नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. कोणतं खातं द्यावं, कोणतं खातं घ्यावं, कोणी किती खावं, कोणी किती ठेवावं, हा त्यांचा प्रश्न आहे. मार्मिकमध्ये जे छापून आलाय विकास ठाकरे यांच्याबद्दल, मार्मिकमध्ये छापून आलेला आहे, त्याबद्दल काँग्रेस पक्ष कसा बघतो? विकास भाऊ तुमच्या शेजारीने आम्ही सोबत आहोत, आणि या ज्या काही चर्चा होतात या चर्चा याला तथ्यहीन चर्चा असतात या. त्यामुळे कोण काय छापलं, आता आमच्याही संदर्भात अनेक जण छापतात, त्याला काही अर्थ नसतो. आणि विकास भाऊंनी हा जिल्हा प्रश्न ताकदीनिशी शहर सांभाळलेला आहे. जी काही काँग्रेसची ताकद या ठिकाणी आहे ती विकास भाऊंनी केलेल्या मेहनतीमुळे, संघर्षामुळे हा जिल्हा आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे विकास भाऊंचं आज नाही, अगदी तरुण वयापासून, महापौर असतापासून विकास भाऊंनी काँग्रेस बरोबर एक मजबूतीने उभे राहिलेले आहेत. त्यामुळे या अशा चर्चाला काही अर्थ नाही, यावर चर्चेवर कोणी विश्वास ठेवणार. शहीदांचा दर्जा द्यावा असं म्हटलं. कोणाला? जे खलिस्तानी दहशतवादी होते, फुटीरतावादी होते, काल त्यांच्या कार्यक्रमात गेले, अमृतसरमध्ये त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. भिंडरानवाले यांना शहीदाचा दर्जा द्यावा असंही ते म्हणाले. आणि काळा दिवस होता, ऑपरेशन ब्लू स्टार हा भारताच्या इतिहासात काळा दिवस होता असंही ते म्हणाले. नाही, कोण काय म्हणतात, त्यावेळची परिस्थिती जी होती देशामध्ये आणि जो निर्णय त्यावेळेस घेतला गेला इंदिराजींच्या काळात, तो निर्णय जर झाला नसता तर कदाचित भारताचे 2 तुकडे झालेले बघायला मिळाले. हा अखंड भारत दिसला नसता. ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना काही बोलायचे त्यांचा यावर माहिती नाही, अशा पद्धतीने लोक टिप्पणी करत असतात. पण त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यावेळेस त्या जे तिकडे तयारी केलेली होती, आणि तो ठीक आहे, तो ऑपरेशन थोडा मोठ्या प्रमाणात झाला, पण जी तयारी त्यावेळेस झालेली होती ती तयारी पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती. आता राहिला शहीदाचा दर्जा कोणाला द्यावा ना नाही द्यावा, या देशामध्ये आणीबाणीच्या काळात काही लोकांना सरकार विरोधी घोषणा केल्यामुळे, सरकार विरोधी भूमिका स्वीकारल्यामुळे त्यांना पेन्शन मिळतच आहे ना, दिलीच जात आहे. त्यामुळे कुणाला काय द्यावं हे सरकारच्या मानसिकतेवर ठरतं. नाही, आता 4 वर आले, अभी 4 पे आहे, आता 4 वर आले. उज्ज्वलाची सबसिडी 9 वरून उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील. आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून. आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं, मोदीचं सरकार आहे. बाकी विषय पाहिजे. ओबीसीच्या जनगणनेसाठी आम्ही आलो आहोत, आणि आपल्याला सगळ्यांना सांगतो या संदर्भात 20 तारखेला राष्ट्रव्यापी आम्ही बैठक नागपूरला बोलवलेली आहे. आणि सरकार जर ओबीसीचं स्वतंत्र कलम करणार नसेल तर या राज्यामध्ये प्रचंड आंदोलन आम्ही उभारणार आहोत. हे सरकार आम्हाला जेलमध्ये घालो, कुठेही घालो, पण आमची मागणी केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे स्वतंत्र कलम ओबीसीचा व्हावा हीच आहे.